विनम्रतेने दंडवत प्रणाम करतो आणि आयोजकांना एक नम्र विनंती करतो, महाराष्ट्र अधिकरण हा शब्द फक्त आणि फक्त त्याच अधिकरणासाठी आपण उपयोग जिथे आम्ही त्या कुठल्याही पात्रतेला पात्र नाही, त्यावेळेला अशा अनावश्यक उपाधीने मनाला कुठेतरी एक वेगळा खेद पोहोचतो. आपली श्रद्धा आहे, आपलं प्रेम आहे, परंतु खरे महाराष्ट्र अधिकरण तेच आहेत, महाराष्ट्राबाहेर गेलेच नाही. महाराष्ट्री असावे या सूत्राला धरून ज्यांनी आपलं पूर्ण जीवन क्षेपित केलेलं आहे. खूप रोमांचक घटना त्या अधिकाऱ्यांच्या, यांची उठ आणि बयस, त्यांचे व्यवहार आणि वर्तन आमच्यासाठी खूप काही सांगतात. त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी काही कैवल्यवासी आचार्य प्रवर महाराजाचार्य श्री अमरावतीचे मोठे बाबा अत्यंत आग्रहाने फक्त आणि फक्त एकच वेळेला मुंबईमध्ये वडाळा मंदिरात गेलेले आहे, अन्यथा बाबांनी कुठलं शहर पाहिले नाही. धर्म फक्त ते खरे महाराष्ट्र अधिकरण शोधतो. आम्ही आज इथे उद्या हरियाणात परत दिल्लीत इकडे तसं महाराष्ट्रात नाही. असो, तुमची श्रद्धा आहे, तुम्ही श्रद्धेनं आमंत्रित केलं, मी त्याचाही स्वीकार करतो. पण पुनश्च मात्र या संस्थेचा माझ्यासाठी तरी किमान होतो, बाकीचे असतील त्यांच्यासाठी आपण जरूर करा, पण माझ्यासाठी मी त्याला पात्र नाहीच. माझे विद्यानिमित्त कैवल्यवासी महाराजाचार्य श्री मोठे बाबा अंकुळनेकर बोरी त्यांनाही नतमस्तक म्हणून मी विनम्र अभिनंदन करतो. आणि ज्या माऊलीच्या सावलीखाली माझ्या येतोची संगोपन झालं ते माझी कैवल्यवासी तपस्विनी आत्याबाई गोठला, त्यांना नतमस्तक म्हणून आपल्या सर्व उपकार होताना विनम्रतेने दंडवत प्रणाम करू आपण आपल्या पुढच्या प्रवासाला आता प्रारंभ करीत आहोत. मार्गशीर्ष महिना प्रारंभ झालेला आहे. मानव संप्रदायाच्या पंचकृष्ण अवतार परंपरेचे द्वितीय कर या पंथाचे अधिकर आणि तसं पाहू जाता सर्वच हिंदू धर्माला सर्व सकळात कारण श्री दत्तात्रय प्रभू. तर एवढी जगत मान्यता, एवढं जगत गुरुत्व कुणालाच लागलं. उपाधी म्हणून आम्ही नाव लावू हा भाग वेगळा, पण तिथे त्यांच्या कर्तृत्वाला नतमस्तक म्हणून ती उपाधी द्यावी लागत होती. ही आमच्यासाठीची अपरिहार्यता त्यांनी निर्माण केलेली होती. असं ते ऐश्वर्य संपन्न